प्लीज चल ना ग. अगं कुणालाच करणार नाही, बाबाला पण करणार नाही. नाही ओवी, अजिबात नाही. चुकून जरी तुझ्या बाबाला कळलं ना तर काय तांडव होईल माहितीये ना तुला. ओवी, या घराचं आणि गाण्याचं नातं काय हे चांगलंच माहिती आहे अगं तुला. नको ना हट्ट करू बाळा प्लीज. म्हणून तर आपण चोरून करतोय ना. राबीरची आई किती मस्त गाते हे माहित नाही अजून तुला. मला तिच्याकडून गाणं शिकायचं. प्लीज काकू चल ना. नाही 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 ओवी, अजिबात नाही. आईंना चुकून जरी कळलं ना तर त्या मला या घराबाहेर काढतील. माझ्या शिक्षेचं जाऊ दे, पण तुला शिक्षा झालेली मला अजिबात चालणार नाही. शाणा ना ते माझं बाळ. ऐक ना माझा प्लीज. आणि पांडुरंगाच्या मनात असेल ना तर करेल तर तुझ्या मनातली इच्छा पूर्ण. मी गाणं शिकावं ही पांडुरंगाची इच्छा असेल तर. त्याची इच्छा पूर्ण करायला नको का? विठू माऊली माझ्यावर रागवली तर तुला चालणार आहे? खूप मोठी झाली आहेस तू, खूप बोलायला लागली आहेस. मग चल ना. ठीक आहे, पण माझी एक अट आहे. आधी मी जाऊन तो क्लास बघणार, तिथली माणसं बघणार, सगळं नीट तपासणार आणि मगच काय ते ठरवू आपण. ओके? आबिरची आई शिकवणार म्हणजे चांगलंच असणार. आपण दोघे मिळून जाऊ. थँक्यू काकू. थँक्यू काकू. हट्टी आमची ती. चला करू मी आता माझं काम. तेवढ्यासाठीच मदत करत होतीस ना माझी. आज पुन्हा एकदा कळालं की या मेहेंदळे साम्राज्यात आपली व्हॅल्यू शून्य आहे. इतकी वर्ष आपण रक्ताचं पाणी करून ही कंपनी सांभाळतोय, रात्रंदिवस मेहनत करतोय, आणि तो सारा तो इथे 5 मिनिटांसाठी येतो, कागद फाडून आपल्या थोबाडावर फेकून सगळ्या प्लॅनवर पाणी फिरून सगळं विस्कटून निघून जातो. आपल्या पोरीचं नाव आहे ना यावर, शुभ्रा. हिम्मत कशी झाली त्याची हे फाडायची? एवढी अक्कल आली कुठे सारंगला वेटो पॉवर वापरण्याची? कोण शिकवतंय त्याला? कोण पूस लावतंय? दुसरी कोण देणार आहे ही अक्कल त्याच्याकडे? ही अक्कल शिकवणारी तुझी आईच आहे. त्याच बाईने ठरवून हे सगळं केलं. आपण इथे सह्या करणार आणि तितक्यात त्याची एंट्री होते. वा, तुला काय वाटलं परफेक्ट टायमिंग आहे? हा, तुझ्या आईने, त्या म्हातारडीने सगळं ठरवून केलंय हे प्लॅनिंग. काय आमचं जायला सारंग?